नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अविनाश आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. लोकेशन एकदम जबरदस्त आहे. सगळ्यात पहिले लोकेशन तुम्हाला सांगतो. आज आपण आहोत पिंपरीमध्ये, ते पण शगुन चौकाच्या एकदम जवळ. इथून वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला शगुन चौक दिसेल आणि मोशिपचं पिंपरीचं पूर्ण मार्केट दिसणार आहे तुम्हाला याच्यामध्ये. आणि यामध्ये घेऊन आले तुम्हाला मी ओसी रिसिव्ड रेडी पोझिशन टोटल 9 फ्लोअर आणि तुम्हाला 4 फ्लोअरचं पार्किंग बघायला मिळणार आहे. ऑल प्रोजेक्ट मी तुम्हाला याच्यामध्ये डीपली सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करा, कारण असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी पिंपरी चिंचवड पूर्ण फिरून दाखवणार आहे एक ना एक डेव्हलपर सोबत. सुरुवात केली आपण ओसी रिसिव्ड असलेला हा रेडी पोझिशनचा फ्लॅट, ज्यामध्ये तुम्हाला पार्किंग, कवर्ड पार्किंग आणि कवर्ड पार्किंगमध्ये ईव्ही पॉईंट पण मिळणार आहेत. 3 BHK आहेत 1050 स्क्वेअर फीट मध्ये. ऍक्च्युली फ्लॅट पण बघणार आहोत, पण त्या अगोदर तुम्हाला मला दाखवायचं आहे हे लोकेशन. जर तुम्हाला माहित असेल तर पिंपरीतला मेन एरिया आहे. याच्यामध्ये तुम्हाला मेट्रो स्टेशन जवळ आहे, त्यानंतर रेल्वे स्टेशन जवळ आहे. इथून तुम्हाला बाजूला हॉस्पिटल आहे, जिजाऊ हॉस्पिटल, आणि त्याचबरोबर ते तुम्हाला इथं कॉलेज पण आहेत, त्याचबरोबर ती शाळा पण आहेत. आणि ॲम्युनिटीज मध्ये जर बघताय, रूफ टॉपला तुम्हाला सगळे ॲम्युनिटीज दिलेले आहेत. गार्डन आहे, क्लब हाऊस आहे, जिम आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल जर सोडला तर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला. आता बघूया आपण तुमचा एकदम लॅविश फ्लॅट बघणार का? चला तर मग बघूया आपण तुमचा सॅम्पल फ्लॅट, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे. आता आलोय आपण तुमच्या एक्झॅक्टली फ्लॅट मध्ये फ्लोअर वरती. इथं तुम्हाला बाजूला 2 लिफ्ट दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एक स्टेअरकेज असणार आहे आणि एक स्ट्रेचर लिफ्ट असणार आहे आणि एक जे असणार आहे तुम्हाला पॅसेंजर. त्यानंतर हा लॉबीचा स्पेस. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा सेपरेट लॉबीज फ्लॅट आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे 3 BHK 1050 स्क्वेअर फीट असलेला असा एक चांगला फ्लॅट, लॅविश. सेपरेट लॉबी स्पेस इथं तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर जसं तुम्ही आतमध्ये जाताय तसं तुम्हाला डोअर जे बघताय तुम्ही, डोअरची साईज आहे 4-4.5 फीट, म्हणजे अवरेज जो डोअर असतो त्यापेक्षा मोठा दिलेला आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला इथं डिजिटल फिंगर लॉक असलेला लॉक आहे तुमच्या सेफ्टीसाठी. हा लॉबी स्पेस नंतर तुम्हाला एरिया मिळतो तो म्हणजे तुमच्या ह्या एकदम स्पेशियस लिव्हिंग एरियामध्ये. इथंच तुम्हाला दिलेला आहे तुमचा डायनिंगचा एरिया, जो तुम्ही इथं चांगल्या पद्धतीने डिझाईन करू शकता रूम मध्ये एका. हा लिव्हिंगचा एरियाची साईज वगैरे मी तुम्हाला कॉर्नरला मेन्शन करून देतो. ह्या लिव्हिंगला अटॅच दिसणारे तुम्हाला हा ओपन व्ह्यू. तुमची बाल्कनीची साईज बघताय तर ही ऑलमोस्ट जवळपास जर बघतायत तर मला वाटते 9x10 असेल, तरी मी मेन्शन करून देतो. ओपन बाल्कनी तुम्ही बघू शकता. हा तुमचा व्ह्यू जो असेल, हा आता मी ईस्ट फेसिंगला आहे, तर हा मॉर्निंगला तुमचा हा व्ह्यू सकाळपासून तर दुपारी 12 पर्यंत तुमच्या घरामध्ये, तुमच्या फ्लॅटमध्ये आणि तुमच्या बाल्कनीमध्ये ऊन बघायला मिळणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर ती पावसाळ्यामध्ये तुम्हाला इथून चांगला तुमचा व्ह्यूज पण असणार आहे बघायला. तर मोठी फॅमिली असाल, तुम्हाला एक चांगलं स्टँडर्ड बघायचं असेल, लोकेशन चांगलं पाहिजे असेल मेन पिंपरीमधलं, तर हे लोकेशन तुमच्यासाठी आहे. तुम्हाला दाखवतो मी आता तुमचा किचन. किचन सगळ्यांनाच आवडेल. लेडीज स्टॉपमध्ये एल शेपचा किचन प्रॉपर दिलेला आहे. व्हेंटिलेशनसाठी परत एक चांगला मोठा विंडो आहे, आणि विंडोपेक्षा सगळ्यात भारी आहे ते तुम्हाला म्हणजे बघायचे ते म्हणजे तुम्हाला ड्राय बाल्कनी, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची वॉशिंग मशीन वगैरे डिझाईन केलेली आहे. तुम्ही तर चांगल्या पद्धतीने सेटअप करू शकता. आता बघूया आपण तुमचे बेडरूम साईज. सगळ्यात पहिला बेडरूम, याला तुम्ही करा तुमचा किड्स बेडरूम, गेस्ट बेडरूम, कुठला करायचा तो तुम्ही डिझाईन करणार. त्यानंतर त्याच्या अगोदर बघायचं आपल्याला तुमचा कॉमन स्पेस, ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमचा वॉश बेसिनचा एरिया इतर एका साईडला, आणि याला अटॅच दिलेला आहे तुमचा एक कॉमन टॉयलेट बाथरूम. कॉमन टॉयलेट बाथरूम मध्ये एक गोष्ट नोटीस करा, तुम्हाला फ्लोरिंग बघा किती वरपर्यंत लावून दिलेली आहे डेव्हलपरनी. हा एक बेनिफिट्स मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो. देन हा आहे तुमचा एक ह्यूज असा बिगेस्ट मास्टर बेडरूम. ऑलमोस्ट हा 12x14, 12x16चा बेडरूम दिसतोय, मेन्शन करेल मी याच्यामध्ये. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी 2 विंडोज. ही एक विंडो आहे तुम्हाला ह्या साईडला दिलेली, देन ही वाली एक आहे. अशा 2 विंडो आहेत.
आणि याला अटॅच दिलेलं आहे तुम्हाला तुमचं टॉयलेट बाथरूम. त्याच्या आतमध्ये हँडवॉशचा एरिया पण दिलेला आहे. आत्ता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमचा मास्टर बेडरूम बघायची. आणि मास्टर बेडरूममध्ये बघायचं तुम्हाला तुमची बाल्कनी आणि व्ह्यूज. या हा आहे तुमचा मास्टर बेडरूम. याची बी साईज ऑलमोस्ट 12x14ची आहे. या आतमध्ये आल्याच्या नंतर हा पिंपरीचा व्ह्यू फक्त तुमच्यासाठी आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये मी अजून लोकेशन एक्सप्लोर करवतो इथून. आता तुम्हाला इथला हा चौक दिसतोय, हा समोरचा, हा इथला समोरचा आहे शगुन चौक, जो पिंपरीतला मेन चौक आहे. देन त्यानंतर सरळ तुम्ही पुढे समोर बघताय तिथं तुम्हाला दिसतो रेल्वे स्टेशन. आणि ह्या साईडला इथं सरळ तुम्ही बघताय तिथं आहे पिंपरीचं मेट्रो स्टेशन. आणि बाकीचं जे आहे ते बाकीचे डेव्हलपर तुम्हाला समोर दिसत आहेत. पूर्ण ओपन एरिया आहे. हा एरिया तुमच्यासाठी आहे बॉस. रेडी पोझिशनचा 3 BHK 1050 स्क्वेअर एरिया मार्केटला अवेलेबल नाही आहेत. अंडर कन्स्ट्रक्शन भेटतील तुम्हाला. पण याच्यामध्ये लिमिटेड ऑप्शन आहेत. तर अजिबात वेळ वाया नका घालू. लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरला कॉल करा. जरी तुम्ही आउट ऑफ पुणे असाल, आउट ऑफ इंडिया असाल, तरी पण सगळी सर्व्हिसेस आपण करून देणार आहोत. तुमचे लोनपासून व्हिजिट मॅनेजपर्यंत सगळ्या गोष्टी आपण करून देणार. त्यासाठी तुम्हाला डायरेक्टली कॉल करायचा आहे, व्हिजिटला यायचं, डिटेल्स घ्यायच्या आणि हा फ्लॅट बुक करायचा आहे. रेडी पोझिशनमध्ये टोटल 10 फ्लॅट अवेलेबल आहेत. कधीही कुठलाही फ्लॅट जाऊ शकतो. अजिबात वेट नका करू. लवकर या आणि हा फ्लॅट लवकर बुक करा. आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले, लवकरात लवकर करा. आणि पिंपरीमधले अजून कुठले डेव्हलपर तुम्हाला एक्सप्लोर करायचे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. त्या डेव्हलपरचा प्रोजेक्ट, त्या डेव्हलपरचा सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवतो आणि तुमच्यापर्यंत पूर्ण प्रोजेक्टचा रिव्ह्यू दाखवतो. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.